2025 रोजीपासून सायंकाळच्या वेळी भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांची विक्री सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चाकणमधील घाऊक बाजारात होणार आहे। यात सायंकाळच्या भाजीपाला बाजाराचा औपचारिक शुभारंभ खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती व सर्व संचालक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, आडते आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्याने सुरू केलेल्या या उपक्रमास पहिल्याच दिवशी उदंड असा प्रतिसाद मिळाला। आमदार बाबाजी काळे यांनी बाजार समितीला सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले। दरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांना चाकणमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले। माजी आमदारांच्या एकूणच राजकारणाचा अक्षरशः पंचनामा केला। काय म्हणालेत आमदार काळे पाहूया। मार्केट यार्ड मध्ये आज भाजीपाला पालेभाज्या या शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे। ज्या मार्केट कमिटीमध्ये विकास कामं झाली त्या विकास कामामध्ये तत्कालीन सभापती यांनी 23% बिलोची कामं 23% आबोनी दिली। 70-80 लाख रुपये हे कुणाच्या घरात गेले हे तालुक्याला माहिती आहे। आणि त्या भूमिकेतून त्यावेळेस मी संचालक असताना रामशेठ गोरे होते आणि इतरही सर्व शांताराम भोसले असतील, पांडाशेठ बनकर असतील, आम्ही सर्व संचालकांना सत्ताधारी संचालकांनी सहकार्य केलं। आणि त्यावेळेस विद्यमान सभापतींनी केलेला त्यांच्या नेतृत्व ज्यांचं होतं हे आपल्या सर्वांना माहित आहे, त्या नेतृत्वाचा आधार घेत या मार्केट कमिटीमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 कोटीचा भ्रष्टाचार केला। आणि तो भ्रष्टाचार 270 पानाचा अहवाल या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही लोकांसमोर ठेवला। परंतु त्या ठिकाणी सर्व संचालकांना त्यांनी दमाक घेतलं की आपण याच्यावर जर झाकण टाकलं नाही तर तुम्ही सर्वजण माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलेला आणि त्यामुळं आजही तो घोटाळा तसाच्या तसा आहे। शेतकऱ्यांचे पैसे कुणाच्या घरात गेले आपल्या सर्वांना माहित आहे। आणि आज ही मंडळी ज्या वेळेस 1,52,000 मतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, तुमच्या सर्वसामान्य शेतकरी बांधव असतील, सर्वपक्षीय मंडळी असतील, या सर्वांच्या जीवावर माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता ज्यावेळेस या तालुक्याचा आमदार होतो, पहिल्या दिवसापासून माझ्या राजकीय अनुभवामध्ये 25 वर्ष मी राजकारणात आहे। स्वर्गीय नारायण